चला लक्ष द्या सर्वांनी. Today we are going to start a new chapter, that is polynomial. We have to study the basic concept of polynomial. Regarding the basic concept, we have to understand what are the operations, what is the equation, what is the coefficients. Listen here. First of all, we have to know the rational number and the irrational number. The natural number and the whole numbers are what are the whole numbers, and the natural number should be understood by us. Which values are known as the irrational number, like the under root 2 is a rational number, under root 5 is a irrational number, under root 8 is a irrational number. Pi, the value of the pi is also irrational number. Huh? चला लक्ष द्या बेटा. आपल्याला या ठिकाणी पॉलिनॉमियल म्हणजे काय पाहायचं आहे. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय असते, पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काय आहे, ऑपरेशन्स काय असतात, सिंथेटिक डिव्हिजन मेथड काय असते, रिमाइंडर थेरम काय आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. नॉट शिकायचं आहे, शिकायचं आहे. शिंदे बेटा टी आणि टी इक्वेशन्स आहेत. लाईक p cube minus 1 by 2 p square plus n square plus 2n cube minus under root 3 up to the power of 5 and 6 are all algebraic expressions. हे सर्व काय बेटा algebraic expressions. Teacher, dear student, consider each term of expression. प्रत्येक जी टर्म्स आहे ती काय आहे. p cube minus 1 by 2 p square plus p m square plus 2n cube minus under root 3 m to the power of 5 and 6. आणि ह्या ठिकाणी प्रत्येकाचा पॉवर किती आहे. माधुरी म्हणते ह्या एक्सप्रेशन मध्ये ह्या पीचं पॉवर किती आहे 3, पीचं पॉवर 2 आहे, पीचं पॉवर किती आहे 1 आहे. 3 2 1 आहे. विवेक म्हणतो सर या दुसऱ्या एक्सप्रेशन मध्ये 2 3 5 आहे. किती आहे बेटा 2 3 5 आहे. राहुल म्हणतो सर तिथं तर 6 आहे. इंटू सर लॉ ऑफ इंडायसेस वापरा. काय वापरू. a to the power of 0 is equal to 1. 6 इंटू काय येते तर 1. 1 म्हणजे काय बेटा a to the power of 0 म्हणजे x to the power of 0 येतं. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये सर्व जे काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत त्या सर्वांचा पॉवर कसा आहे पॉझिटिव्ह आहे. किती आहे बेटा पॉवर पॉझिटिव्ह किंवा 0 आहे. म्हणजे पूर्ण हे होल नंबर्स आहे. जर त्या ठिकाणी त्या व्हेरिएबलचा पॉवर हा होल नंबर असेल तर बघा काय म्हणलं व्हेरिएबलचा पॉवर हा काय असेल होल नंबर 0 1 2 3 4 असं जर असेल तर त्याला आपण डॅश डॅश म्हणतो. तर त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. काय म्हणतो पॉवर काय असायला पाहिजे. पॉवर शुड बी होल नंबर नॉट होल. दॅट इज अ होल म्हणजे पूर्ण संख्या. 0 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 6 minus 7 1 by 2 0 under root 2 हे सर्व जे काही कॉन्स्टंट नंबर्स आहेत त्याला म्हणतात कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. असे जर नंबर असतील त्याला काय म्हणायचं सांगा बरं का बेटा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतात. म्हणजे अंडर रूट 5 प्लस 5 1 by y minus 3 हे सुद्धा पॉलिनॉमियल आहेत का. तर डॉक्टर ने शिक्षक म्हणतो बेटा अंडरवेअर नाही अंडर रूट बेटा नाहीतर म्हणजे अंडरवेअर म्हणजे काहीतरी नवीन शोध लावचे. सर फाटके अंडरवेअर म्हणजे सर आंघोळीला गेले का पोवायला जास्त झपझपप होता म्हणायचं मग चड्ड्या फाटक्या करून परीक्षात. सर कुठे गावला जायचं राहिलं का पहिल्या 2 चड्ड्या घ्यावं लागतील मला 2चा लई ताप आहे मला हेंडगा काय सांगा तुम्हाला म्हणायचं. नाही तिथं घालता म्हणायचं पण चड्ड्याच घेणार नाही म्हणायचं. जिथं तिथं भोकं पडतात म्हणायचं. अंडर रूट वाय प्लस 5 हे पॉलिनॉमियल आहे का नाही. कारण अंडर रूट वाय म्हणजे काय y टू द पॉवर ऑफ 1 बाय 2 येते. बरोबर आहे y टू द पॉवर ऑफ 1 बाय 2. आताच काय म्हणलं ढोसक्यावर त्याच्या काय असायला पाहिजे ढोसक्यावर त्याच्या होल नंबर असायला पाहिजे. पण ढोसक्यावर इथं 1 बाय 2 येऊ लागले. ढोसक्यावर जर 1 बाय 2 आलं तर हे काय पॉलिनॉमियल आहे का मायच्यान नाही सर देवाच्यान नाही आहे का बे. आता तू शोध लावला सर काय ते मला माहिती. सर हे बघा हा बघ तुला सारच दाखवतो तुला दाखवायला नसला की
इथे काय करा मला आयुष्यात जन्म झाला माझं हे चुटेगिरी करायला मास्तरकी करायला फालतू धंदा आयुष्यात किती मास्तर व्हायचं नाही का सांगा लोक हिमानदाना सांगणार एवढे माधुसूद विद्यार्थी राहतात मग सर हराम करून 10वी झाला का टाटा बाय बाय राहते पण ओळखी देणार अजिबात ह्या धंद्यात द्यायचं नाही बघा आम्ही काहीतरी खाल्लो आणि इकडे आलो मंडळी कथा झाली आमची त्या ठिकाणी लागलेली गव्हर्नमेंट जॉब सोडून चुत्यागिरी करत बसला काहीतरी करू समाजासाठी केळ करा समाजासाठी असलं काहीतरी ते काय म्हणतात त्याला समाज कारणाचा किडा उठला का योगा असलं काही 1 बाय वाय याला काय करतात ते y टू द पॉवर ऑफ -1 डोक्यावर होल नंबर आहे का बे नाही होल नंबर नसेल तर हा पॉलिनॉमियल आहे का इल्ला 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 बसले काय सांगू ए राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा लक्षात इकडे माझ्या तोंडाकडे काळा भर तोंड आहे माझं का पडले माझ्या तोंडामध्ये होय आता मान्य आहे आता हिरो सारखं दिसतो तो भाग वेगळा जरा हाय तर काय दादा काय अडचण माझ्या तोंडापासून तुला काय अडचण आहे का असलं तर उद्या काळा चष्मा भरली तिचा मला काय अडचण नाही ह्याच्या डोसक्यावर किती बेटा एक म्हणजे हा पॉलिनॉमियल आहे का हे 5 आहे सगळ्याच्या डोसक्यावर तर काही नाही येणार थोबाडाच्या इकडे बघ हे 5 गुणिले x टू द पॉवर ऑफ 0 x टू द पॉवर ऑफ 0 म्हणजे किती असतं हे 1 म्हणजे हे पॉलिनॉमियल आहे का पण हे पॉलिनॉमियल आहे का आहे हे बी पॉलिनॉमियल आहे का आहे ह्याच्यामध्ये टर्म किती आहे फक्त एकच टर्म आहे बरोबर आहे एकच टर्म असेल तर त्याला काय म्हणायचं मोनोमियल मॅक्झिमम पॉवर जर 1 असेल नीट आहे का मॅक्झिमम पॉवर किती असेल 1 असेल तर त्याला मोनोमियल मॅक्झिमम पॉवर जर 2 असेल तर त्याला बायनोमियल काय म्हणतात त्याला बायनोमियल मॅक्झिमम पॉवर 3 असेल तर त्याला ट्रायनोमियल काय म्हणतात त्याला ट्रायनोमियल आणि मॅक्झिमम पॉवर जर 4 असेल तर बाय क्वाड्रॅनोमियल काय तर म्हणतात चुकलं असलं तर माफ करा हे मला माहिती थोडं कन्फ्युजन मला तेवढं ठीक आहे होऊ शकते कधी कधी बेटा मी काही अंतर हे नाही 2 टर्म आहे एका जोडी बायनॉमियल इथे किती टर्म आहेत 3 टर्म आहेत y² y5 याला काय म्हणतात ट्रायनोमियल काय म्हणतात जर मॅक्झिमम पॉवर जर 4 असेल तर त्याला काय म्हणायचं बाय क्वाड्रॅनोमियल काय तर म्हणतात मला बघून कशाला चुकीचं सांगू मनचाल सर आमचं मास्तर असं सांगितलं तर मास्तराचा तर हिंड घासायला निश्चित क्वाड्रॅटिक इक्वेशन क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल बघा असं काहीतरी खाली वर होते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल चार असेल तर काय म्हणायचं क्वाड्रॅटिक काय म्हणायचं त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल चला लक्ष द्या पुढे आता मॅक्झिमम पॉवर किती आहे 3 कोणता आहे मग ट्रायनोमियल मॅक्झिमम पॉवर किती आहे 2 कोणता आहे बायनॉमियल मॅक्झिमम पॉवर किती आहे 2 काय ते बायनॉमियल फक्त बघायचं सर्वात मोठं कोण आहे त्याच्यामध्ये त्याच्यानुसार ठरवायचं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल आता बघा बेटा पॉलिनॉमियल किती आहे बेटा 2x to the power 7 minus 5x plus 9 2x to the power 7 minus 5x plus 9 is that is what how the given the equation what is the maximum power here maximum power किती आहे बे 7 म्हणजे हायेस्ट पॉवर किती आहे 7 म्हणजे डिग्री सुद्धा किती आहे 7 हायेस्ट पॉवर जी असते ती काय असते त्याची डिग्री हायेस्ट पॉवर जी त्याची असते त्याची काय असते डिग्री काय असते बेटा त्याची हायेस्ट पॉवर जी असते त्याची ती काय असते बोला काय असते डिग्री 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 2x to the power of 7 मॅक्झिमम पॉवर किती आहे 7 डिग्री किती 7 इथे किती आहे 10
मॅक्सिमम पॉवर किती येते x इंटू x टू द पॉवर ऑफ 0. डिग्री काय येते 0. डिग्री काय येते बेटा 0. म्हणजे डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल 0 असते. कोणताही जर कॉन्स्टंट नंबर असेल 1 2 3 4 1 लाख 10 लाख किती असेल कॉन्स्टंट नंबर जर असेल तर त्याची डिग्री किती असते बेटा 0 असते. डिग्री ऑफ झिरो पॉलिनॉमियल डिफाइन करता येत नाही. डिग्री ऑफ झिरो पॉलिनॉमियल डिफाइन करता येते का नाही करता येत. करता येते नाही करता येत. The highest sum of power of variable in each term of polynomial is degree of polynomial. आता अशा कंडिशन मध्ये काय करतात बेटा बघा हे असं जर राहिले बघा एकमेकाच्या बेडवर ह्या दोघांचा ऍड करा. 3 आणि 6 किती बेटा 9. हे किती 5. 1 आणि 1 2. सर्वात जास्ती कुठे आहे इथं आहे. बरोबर आहे. मग m आणि n च्या त्या ठिकाणी हॅलो विशाल अकेलो का मग काय नाव त्याचं मला लगे पाठवा. मी बोलतो त्याला लगेच. काय त्याचं नाव जिंकलवाड का काय म्हणलं त्याचं कोणतं साहेब पाठवतो. चला पहा बेटा ह्या दोघांची काय करायचं ऍडिशन. 3 आणि 6 किती बेटा 9. म्हणजे डिग्री किती आहे सांगा 9. आता सांगतो m टू द पॉवर ऑफ 3 n टू द पॉवर ऑफ 6 o टू द पॉवर ऑफ 3 किती झाले एकूण करा बेरीज. कोणतं थोबाडीच की 11 म्हणले त्याला बेरीज सुद्धा आहे ना. कोण म्हणतात थोबाडीच की 11. अबे 9 3 12 होते ती केळ्या 11 कुठे केलास ना थोबाडीच की कोणत्या थोबाडीच की ती जा पहिलीचे क्लास कर जा शाळा सोडून दे. बापडा पहिलीला घालायला जो डबल झोन कशाला बोज करला जा ते ढोरा ढोरा बिरे शेतामध्ये ठेव जा. एवढा थोबाड असं कुठले काय काय नशीब आल्या की माझ्या घरी बाबा. मोनोमियलचं एक्झाम्पल हॅव्हिंग व्हेरिएबल x आहे. डिग्री किती आहे बेटा 5 आहे. x टू द पॉवर ऑफ 5 x टू द पॉवर ऑफ 5. कोणता आहे बायनॉमियल. डिग्री किती राहायला पाहिजे 5. डिग्री किती असायला पाहिजे 5. बायनॉमियल x टू द पॉवर ऑफ 5 प्लस काही बी घ्या 2x घ्या काही घ्या पण डिग्री किती असायला पाहिजे 5. जर मल्टिप्लाय मध्ये असेल तर दोघांना काय करावं लागतं ऍडिशन करावं लागतं. ट्रायनॉमियल x टू द पॉवर ऑफ 3 प्लस 6x घ्या काही घ्या. गिव्ह द एक्झाम्पल ऑफ बायनॉमियल इनटू व्हेरिएबल्स. बायनॉमियल म्हणजे काय 2 आहेत ज्याची डिग्री किती आहे 5. x टू द पॉवर ऑफ 5 प्लस 2x झालं. काय घेऊ शकता असं नाही की तेच घ्या पण मॅक्सिमम डिग्री किती असायला पाहिजे 5. किती असायला पाहिजे बायनॉमियल मध्ये किती 2. बायनॉमियल म्हणजे किती 2. ट्रायनॉमियल म्हणजे किती हे x टू द पॉवर ऑफ x किती इथं फक्त 2 येते काय कोण बोलव बोल की अच्छा ते सांगायचं होतं का. जर समजा हे जर असेल तर काय बेटा मोनोमियल एकटा राहिलं तर त्याच्यासोबत x जर आला तरी तर ऑलरेडी काय करावं लागतं 0 x टू द पॉवर ऑफ 0 घ्यावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे हा काय झाला बायनॉमियल झाला. ठीक आहे बेटा याला इथं 2 करावं लागेल बायनॉमियल म्हणजे ठीक आहे. किंवा मोनोमियल मध्ये आपण ह्याला हे बी आपल्याला इथं करेक्शन करावं लागेल. काय करावं लागेल इथं 15 बी केलं तर चालतंय 10 करा 11 12 13 किती बी करा चला काय अडचण नाही. आता पुढे पहा बेटा मोनो म्हणजे काय 1 असतो बाय म्हणजे 2 असतो ट्राय म्हणजे 3 इक्वेशन राहायला पाहिजे. चला पहा लवकर पहा. पॉलिनॉमियल मध्ये ह्याची डिग्री किती आहे 1. कोणता आहे सरळ रेषेत म्हणजे कोणता लिनियर. स्टँडर्ड फॉर्म काय असतो ax प्लस b काय असतं बेटा ax प्लस b. a आणि b काय आहे कोएफिशियंट. हा 3 काय आहे कोएफिशियंट. 1 काय आहे कोएफिशियंट. 60 काय आहे कोएफिशियंट. इथं हा 2 काय आहे कोएफिशियंट. याला काय म्हणतात ऑपरेशन्स. याला काय म्हणतात ऑपरेशन्स. x आणि y जे असतात त्याला काय म्हणतात व्हेरिएबल्स. काय म्हणतात बेटा लवकर बोला व्हेरिएबल्स. याची डिग्री किती आहे 2. डिग्री किती आहे 2. 2 डिग्री असेल तर त्याला कोणता म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. काय म्हणतात त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. हे कसा असतो ax स्क्वेअर प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d. हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे.
कसा असतो बघा, पहिला एक असतो ax प्लस बी, दुसरा काय ax स्क्वेअर प्लस bx प्लस काय c, ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस काय बेटा d प्लस काय d. हा कोणता फॉर्म आहे सांगा बरं का? पहिला कोणता आहे लिनियर फॉर्म, हा कोणता आहे क्वाड्रेटिक, हे कोणता बेटा क्यूबिक. कोणता फॉर्म आहे कळायला लागते का? शिकवायला चालू केलं ना खट सोपं होऊन जाते. स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशिएंट आणि इंडेक्स फॉर्म. आता p ऑफ x समजा आहे x मायनस 3x टू x मायनस किती बेटा 3x स्क्वेअर प्लस 5 आहे प्लस x टू द पॉवर ऑफ 4 आहे. त्याला लिहिताना पहिला काय लिहावं लागते x टू द पॉवर ऑफ 4 पुन्हा मायनस 3x स्क्वेअर पुन्हा x पुन्हा काय लिहावं लागते 5. पहिल्यांदा याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल? स्टँडर्ड फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये बोला? स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का रे? हाय का रे बाबा? नाही याला दाखवतो धाव तुला. सर्वात पहिला कोण येते x स्क्वेअर, पुन्हा काय यायला पाहिजे क्यूब. आहे का क्यूब बघायच्या मध्ये? इकडे तोंडाची इकडे क्यूब आहे का मध्ये? मग काय करावं लागेल 0x क्यूब. कळायला लागले 0x क्यूब. शून्याने काय केलं तर काय घंटा फरक पडणार आहे का बेटा? नाही पडणार. क्यूबच्या नंतर काय आहे स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर, त्याच्यानंतर काय बेटा प्लस x, उरलं काय 5. याला म्हणतात कोणता फॉर्म आहे सांगा बरं? इट इज स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म आहे? स्टँडर्ड फॉर्म. नाही मिनिट, हे स्टँडर्ड नाही, हा झाला स्टँडर्ड फॉर्म. आणि ह्याला म्हणतात इंडेक्स फॉर्म. सॉरी, कोणता फॉर्म आहे बेटा? ह्याला कोणता फॉर्म म्हणतात सांगा लवकर? बोला बोला, कोणता फॉर्म म्हणतात? इंडेक्स फॉर्म. परत एकदा सांगतोय का, हिच्यामध्येच लक्ष द्या. सर्वात मोठा कोण आहे बेटा? x टू द पॉवर ऑफ 4 मायनस 3x बोला बे स्क्वेअर प्लस x प्लस 5. हे कोणता फॉर्म आहे सांगा? स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म आहे? याच्यामध्ये काढलेली जागा भरा. कोण नाही बघा. x च्या नंतर 4 च्या नंतर किती राहायला पाहिजे? 3 आहे का? नाही. 3 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 1, 1 च्या नंतर 0. हे कोणता फॉर्म आहे सांगा बरं का? व्हेरी गुड. कोणता फॉर्म आहे? ते जरी लिहिण्या गेलं तरी चालतं. कोणता फॉर्म आहे बेटा हा? बोला रे, कोणता फॉर्म आहे? इंडेक्स फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे? आता ह्याला करून दाखवतो मी तुम्हाला. वेट, आताच आहे का ते? आता मला सांगा बेटा ह्याच्यामध्ये ह्याचे कोएफिशिएंट किती सांगा बरं का? एक गणित दुसरा दिले होते तिथं. ठीक आहे, दिले ऐका बघा. 1 मायनस 3 0 मायनस 8 किती मोजा एकूण? 1 2 3 4. किती? 1 2 3 4. किती म्हणलं बेटा? 1 2 3 4. किती म्हणलं? 1 2 1 मायनस करा. 1 काय करा? मायनस करा. काय करा? 1. एकूण संख्या किती? 4. 4 म्हणजे डोक्यावर पॉवर किती? 4. पण 1 काय करायचं म्हणलं? मायनस. म्हणजे डोक्यावर पॉवर जास्तीत जास्त किती असेल? 3. एक संख्या वाढवतो. समजा इथं 10 किलो. आता डोक्यावर जास्तीत जास्त पॉवर किती असेल? 4. आता 9 किलो. डोक्यावर जास्तीत जास्त पॉवर किती असेल? 1 2 3 4 5 6. 5 किती असेल? 5. जेवढे असेल त्याच्यापेक्षा काय करायचं? 1 कमी. तेवढा त्याच्या डोक्यावर काय असतो? पॉवर. काय असतो त्याच्या डोक्यावर? पॉवर. काय असतो बेटा डोक्यावर त्याच्या? पॉवर. आता मी दाखवतो एक तुम्हाला करून. ला 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 ला. 1 मायनस 3 0 आणि पुन्हा किती बेटा? मायनस 8. 1 2 3 4. 4 म्हणजे 1 कमी करा. x क्यूब. इथे काय नसते म्हणजे किती असते? 1 आहे. त्याच्यानंतर काय येते? x स्क्वेअर. काय रे? बोला. x स्क्वेअर प्लस 0 x 0 डोक्यावर काय नसते म्हणजे किती येतं? 1 मायनस 8. मायनस किती? 8. इथे किती राहते? x टू द पॉवर ऑफ 0. कारण x टू द पॉवर ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे सांगा बेटा? 1 आहे. किती आहे? 1. x स्क्वेअर x क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 0 घ्यायची गरज आहे का बे? नाही. 8 फक्त 8. x टू द पॉवर ऑफ 0 किती असते? 1. म्हणजे किती आलं? 8. हे कोणता फॉर्म आहे तुम्ही सांगा मला. कोणता फॉर्म आहे? आता कोणतं लिहावं लागेल मला? व्हेरी गुड. कोणता फॉर्म आहे? चला सांगा. x क्यूब मायनस x स्क्वेअर
इथं आहे का x घ्यावं लागेल का नाही? काय घ्यावं लागेल? 0x मायनस 8 हे कोणता फॉर्म आहे सांगा? कोणता फॉर्म आहे बघा? इंडेक्स फॉर्म. चला आता पहा इंडेक्स फॉर्म कोणता फॉर्म बेटा? इंडेक्स फॉर्म. आणखी एक दाखवतो तुम्हाला. 4 0 4 0. तर एकदा नीट लक्ष द्या. काय केलं सोपं आहे. -5 0 1 मोजा. 1 2 3 4 5 म्हणजे किती कमी करू? 1. म्हणजे डोक्यावर मॅक्सिमम पॉवर किती? बोला. डोक्यावर मॅक्सिमम पॉवर किती? 4. म्हणजे काय येते? x टू द पॉवर ऑफ सॉरी म्हणजे 4 ला 4 तर नेवाच लागेल की आपल्याला. हा पहा हे 4 1 2 3 4 मॅक्सिमम डोक्यावर पॉवर किती? x टू द पॉवर ऑफ 4 प्लस x क्यूब मायनस x स्क्वेअर प्लस 0x प्लस 1 x टू द पॉवर ऑफ 0. काय असेल कुणाला? त्याला कसं लिहायचं सांगा? 4x टू द पॉवर ऑफ 4 त्याला घ्यायची गरज आहे का? नाही. मायनस 5x वर्ग त्याला घ्यायची गरज आहे का? नाही. प्लस किती बेटा? 1. कारण x टू द पॉवर ऑफ 0 किती असते बे पहिला? म्हणजे कोणता इक्वेशन आहे सांग बरं का? व्हेरी गुड. स्टँडर्ड फॉर्म. आता कोणता फॉर्म? इंडेक्स फॉर्म. कळलं की बे? हुशार झाला बघा. लगन घेतो तुमचं. 4x टू द पॉवर ऑफ 4 प्लस 0x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 0x प्लस किती? 1. हे कोणता फॉर्म आहे सांग? कोणता फॉर्म आहे? इंडेक्स फॉर्म. कोणता फॉर्म आहे? आता एक अजून एक आहे. P of m is equal to polynomial of m is equal to 3m to the power of 5 minus 7m plus 5m cube plus 2. याला पहिला काय लिहावं लागेल? कोणत्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल? शाबाश. कोणत्या फॉर्म मध्ये बेटा? स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म. सांगा सर्वात पहिला सर्वात मोठा कोण आहे? 5 आहे. 3m टू द पॉवर ऑफ 5 पुन्हा काय आहे? क्यूब प्लस 5m क्यूब उरलं कोण? मायनस 7m प्लस किती बेटा? 2. हे कोणता फॉर्म झाला? स्टँडर्ड. आता कोणता फॉर्म घेऊ? इंडेक्स फॉर्म. चला सांगा खटखट. 3m टू द पॉवर ऑफ 5 3 च्या नंतर डोक्यावर किती असायला पाहिजे? 4. 0m टू द पॉवर ऑफ 4 प्लस 5m क्यूब त्याच्यानंतर किती असायला पाहिजे? स्क्वेअर. 0m स्क्वेअर मायनस 7m प्लस किती बेटा? 2. हे कोणता फॉर्म आहे सांगा? एवढ्या लेखा लक्षात? हळूहळू अजून येते. अभी तो झाकी है, बहुत करना बाकी है. या हळू हळू कशाला लावली? तुझं का काम आहे? शिकलेस का तुला करावं? शिकलेस का मग? थांबा मग केलीस का? ए स्नेहा लेकरू शिकले का? लवकर मम्मीला बोलू लवकर ये. ये का लवकर? चल ओके. हातचा कुणाचं काय दुखलं का? दाबायचं का कुणाचं काही? दाजी बघ कुणाचं काय दुखलं तर दाब बेटा. डिग्री किती आहे सर्वात जास्तीची? 5. सर्वात जास्ती जो असतो तो त्याची काय असते? डिग्री. त्याचे कोएफिशियंट भी लिहू जातात. आता मला कच लिहितो आपण. पॉलिनॉमियल काय? x क्यूब प्लस 3x मायनस 5. कुणाचं काय असेल? सर्वात मोठं किती आहे इथं? क्यूब. म्हणजे डिग्री किती आहे? 3. पहिल्या म्हणायचं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल सर्वात जास्त किती आहे? 3. म्हणजे डिग्री किती आली बेटा? बोल बे किती आली? आता कोणता फॉर्म घेऊ? स्टँडर्ड फॉर्म. ऑलरेडी दिली की रे. कोणता आहे सांग?
एक्स क्यूब प्लस 3x मायनस 5 कोणता फॉर्म घेऊ आता इंडेक्स फॉर्म सांग एक्स क्यूब च्या नंतर काय असते स्क्वेअर स्क्वेअरच्या नंतर काय असते एक्स च्या नंतर काय असते काही बी नसते म्हणजे x टू द पॉवर ऑफ 0 चला याचा कोएफिशियंट काही नसते म्हणजे किती असते 1 काय म्हणायचं कोएफिशियंट काय बेटा कोएफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल कोएफिशियंट ऑफ पहिल्याचं किती आहे सांग 1 दुसऱ्याचं किती आहे 0 तिसऱ्याचं किती आहे 3 चौथ्याचं किती आहे मायनस किती आहे मायनस 5 ठीक आहे म्हणाले घेतो आपण 4 6 3 2 0 3 करून दाखवा मग करा बरं का प्रयत्न तर करा राते ये मौसम नदी का किनारा है चंचल हॅलो सर जी नमस्ते मी लकी पाटील कोळखेडकर बोलतोय सर जी ते तुमच्या टेबलावर माझं ते नॅशनॅलिटी आल्यावर थोडं पाहिजे होतं ते पप्पा कॉल करतो म्हणेल ते त्यांना लक्षातच नाही वाटतं पप्पाला कॉल करायला तुम्हाला लक्ष्मीकांत किशोर पाटील चालतंय सर थोडं प्लीज हा सांगा बरं का 1 2 3 4 5 6 जास्तीत जास्त पॉवर किती आहे मग इथं 5 काय ते मग 4x टू द पॉवर ऑफ 5 प्लस 6x टू द पॉवर ऑफ 4 प्लस 3x टू द पॉवर ऑफ x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 3 कोण केलं हातोरी करा आलं का कोणी केलं का आलं व्हेरी गुड नाचकते नाचकते लचकली झालं का रे हो गए चल मॅक्सिमम पॉवर सांगा 1 2 3 4 5 6 6 म्हणजे किती एक कमी करा x टू द पॉवर ऑफ 5 म्हणजे 4x टू द पॉवर ऑफ 5 6x टू द पॉवर ऑफ 4 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस किती बेटा 3 हे कोणता फॉर्म आहे इंडेक्स फॉर्म कोणता फॉर्म आहे आता कोणता स्टँडर्ड 4x क्यूब 6x टू द पॉवर ऑफ 4 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस किती 3 हा कोणता फॉर्म आहे स्टँडर्ड फॉर्म ठीक आहे याची मॅक्सिमम डिग्री किती आहे 5 म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती आहे बेटा 5 आता पहिला खालच्याचे कंप्लीट करतो मी जरा थोडं थांबायचं चला पहिला बघू आपण आता पहा हा पॉलिनॉमियल आहे का हा पॉलिनॉमियल आहे का आताच घेतलं एक्झाम्पल मध्ये नाही कसं काय नाही ते सांगा बरं का y प्लस याला काय येते बेटा 1 बाय y म्हणजे काय असते y टू द पॉवर ऑफ -1 आणि पॉलिनॉमियल कसा असते म्हणलं सांगा बरं का तुम्ही मला आताच होल नंबर -1 हा होल नंबर आहे का नाही म्हणजे हा पॉलिनॉमियल आहे का बेटा नाही आता ह्याचं काय करता येते √x म्हणजे काय बेटा x टू द पॉवर ऑफ 1/2 म्हणजे हा होल नंबर आहे का नाही हा पॉलिनॉमियल आहे का नाही त्याच्या मॅक्सिमम पॉवर किती आहे 2 म्हणजे हा होल नंबर आहे का आहे म्हणजे होल नंबर असेल तर हे काय आहे पॉलिनॉमियल आहे इथे किती आहे डोक्यावर -2 असेल तर पॉलिनॉमियल आहे का नाही का बरं नाही
होल नंबर पाहिजे. काय पाहिजे? होल नंबर पाहिजे. आता बघा इथं 10. आता काय बेटा इथं 10. 10 म्हणजेच काय करता येते बेटा 10 into x to the power of 0. 0 म्हणजे हा होल नंबर आहे का? यस. होल नंबर जर असेल तर हा सुद्धा काय आहे? काय आहे? पॉलिनॉमियल. आता ह्याचे तुम्हाला कोएफिशियंट लिहा म्हणले. काय लिहा म्हणले? कोएफिशियंट. आता ह्याच्या पुढे काही नसते म्हणजे किती असते? 1. काही नसते म्हणजे किती असते बेटा? 1. काही नसते म्हणजे किती असते सांगा? 1. किती असतं? 1. आता ह्याचे सांगा बरं का बेटा फटाफटा 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 फटाफटा. चला पहिल्याला कसं करावं लागेल? फॉर्म मध्ये लिहावं लागेल. कसं लिहायचं? मायनस अंडर रूट 3 m क्यूब प्लस m मायनस 3/2. चला कोएफिशियंट सांगा. मायनस रूट 3 इथे काही नसते म्हणजे किती असते? 1 पुन्हा मायनस 3/2. हे सर्व काही सांगा बरं का बेटा. कोएफिशियंट काय सांगा? कोएफिशियंट. पण आपल्याला जो कोएफिशियंट पाहिजे तो कोणाचा पाहिजे? सर्वात मोठी डिग्री कोण आहे त्याचा कोएफिशियंट. त्याचा कोण कोएफिशियंट आहे? रूट 3. कोण आहे बेटा सांगा? रूट 3. कोण आहे ते सांगा? रूट 3. प्लस आहे का मायनस आहे बघा बरं का एकदा? मायनस. प्लस आहे का मायनस? मायनस. त्याच्यामध्ये सर्वात मोठा कोण आहे? हा. सर्वात मोठा कोण आहे? हा. तर ह्याचा m क्यूब चा कोएफिशियंट विचारला. प्रश्नच वाचलो मी सॉरी. इथे किती आहे? 1. इथे किती आहे बेटा? मायनस रूट 3. इथे किती आहे? मायनस 2/3. m क्यूब चा स्क्वेअरचा विचारला तर मायनस 5. इथं तर नाहीच. जर m चा विचारला तर 7. इथं 1. अशा प्रकारे इथे किती असते? 0. का बरं काय नाही म्हणजे काय करता येते? m क्यूब प्लस 0 m स्क्वेअर प्लस 0 m. मोनोमियल विथ डिग्री 7. मोनोमियल विथ डिग्री 7. कोणतं इक्वेशन घ्या? 3x to the power of 7 घ्या. ट्रायनोमियल म्हणजे किती बेटा? 3. ट्रायनोमियल म्हणजे किती? 3. किती असायला पाहिजे मॅक्सिमम? 3 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 3 असायला पाहिजे. ट्रायनोमियल विथ डिग्री 8. 8 डिग्री असलेला ट्रायनोमियल मॅक्सिमम किती घ्यायचं बेटा? y to the power of 8 घ्या प्लस 6y घ्या प्लस 9 घ्या. काय घ्यायच्या घ्या पण मॅक्सिमम डिग्री किती घ्यायचं? आणि इक्वेशन किती घ्यायचं? 2च. इथं तुम्ही 6y स्क्वेअर घ्या क्यूब घ्या फुलारी घ्या काय बी घ्या पण डिग्री किती घ्यायचं? मॅक्सिमम 8. आता इकडे बघा बायनोमियल म्हणजे 2 म्हणजे काय? x to the power of 35 प्लस 9. हे काय सांगा बरं का? बायनोमियल. 9च्या जागी तुम्ही काय बी लिहिलं तर काय घंटा फरक पडणार आहे का रे? तुमच्या मड्यावर हे तुमच्या मनाला लिहायचं ते. ठीक आहे बेटा. आता बघा डिग्री सांगा म्हणजे डिग्री. आता ह्याची डिग्री किती सांगा म्हणले? ह्याची डिग्री किती? आता रूट 5 म्हणजे काय बेटा? 5चा 1/2. 1/2 धरता येते का? नाही. किती मग डिग्री? 0. ह्याची किती आहे? 0. ह्याची किती आहे बोला? 2. ह्याची किती आहे? 2. ह्याची डिग्री किती आहे? 10. कसं सर्वात मोठा ते त्याची डिग्री. ह्याची किती आहे सांगा? 1. 1 आहे ना. पीच्या डोक्यावर काय नसते म्हणजे किती असते? 1. ह्याची किती आहे सांगा? 3. नाही 3 नाही 5. सर्वात मोठा कोण आहे? 5. ह्याची 1 1 1 किती झाले? 3. 1 आणि 1 किती झालं? 2. म्हणजे ह्याची मॅक्सिमम डिग्री किती आहे? 3. ह्याची बघा 3 आणि 7 10 5 आणि 6 1 आणि 2. मॅक्सिमम डिग्री किती आहे सांगा? 10. आता खालचे जे काही पॉलिनॉमियल दिलेले ते पॉलिनॉमियल कोणते ते तुम्हाला तपासा म्हणले. विच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स आर आता लिनियर मध्ये काय असते बेटा? मॅक्सिमम पॉवर किती असते सांगा बरं का बेटा? 1. क्वाड्रेटिक मध्ये मॅक्सिमम पॉवर 2. क्युबिक मध्ये मॅक्सिमम पॉवर 3. मॅक्सिमम पॉवर किती येतं? 2. मॅक्सिमम पॉवर 2 असेल तर कोणता इक्वेशन आहे? बोलत चला बे. क्वाड्रेटिक. कोणता आहे बेटा? मॅक्सिमम पॉवर जर 2 असेल तर तो कोणता इक्वेशन आहे सांगा बरं का? क्वाड्रेटिक. ठीक आहे. हा काय झाला सांगा? क्वाड्रेटिक. मॅक्सिमम पॉवर किती आहे? 1. 1 म्हणजे काय झाला? लिनियर. मॅक्सिमम पॉवर किती आहे? 1 म्हणजे हा सुद्धा काय झाला? बोलत चला लिनियर. मॅक्सिमम पॉवर किती आहे? 3. 3 म्हणजे काय झाला? क्युबिक. मॅक्सिमम पॉवर किती आहे? 2. 2 म्हणजे काय झाला? क्वाड्रेटिक. मॅक्सिमम पॉवर 3 आहे म्हणजे काय झाला? याच्यात काय शिकवायसारखं काय मला जरा एकदा सांगाच.
टाइमपास असं असतं का कुठं चर्चा एकटाच राहू सर गणित आहे. पुढचा प्रश्न आहे राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म. आयला शेवटच्या लेक्चरमध्ये प्रश्नाचं उत्तर द्यायचं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म कसं असते सर्वात मोठा त्याच्यानंतर छोटा त्याच्यानंतर सर्वात छोटा. याच्यामध्ये सर्वात मोठा कोण आहे बघा बे 2y to the power of 4 चा नाही y क्यूब y चा पाचवा आहे y चा पाचवा पाचच्या नंतर काय 4 4च्या नंतर बेटा 3 3च्या नंतर सांगा 2 2च्या नंतर काय बेटा 1 1च्या नंतर 0. हे तुम्हाला येणार का लिहायला सांगा बरं का आता आतापर्यंत तोंड हप्तो ते शिकलो मी तोंडाला हे झालं मला सांगून तेच नॉनसेन्स. आता पाहायचं आहे कोएफिशिएंट काय पाहायचं बेटा उभी नाही पिल्लू. कोएफिशिएंट काय काढायचं कुणाचा x² ax³ - 2 याला पहिल्या कोणत्या फॉर्म मध्ये लिहू. आता काय करायचं स्टँडर्ड ऑलरेडी स्टँडर्ड आहे थोबाडीच काय कोणाची स्टँडर्ड आलं कशाच्या फॉर्म मध्ये रे नाही सर तू केळ्याच्या फॉर्म मध्ये इंडेक्स फॉर्म. याची डिग्री किती आहे 3 सांग इंडेक्स फॉर्म x³ क्यूबच्या नंतर स्क्वेअरच्या नंतर 1 च्या नंतर 0. हे झाला तुझा इंडेक्स फॉर्म. चल कोएफिशिएंट सांग इथे नसते म्हणजे 1 पुन्हा 0 पुन्हा 0 -2 डिग्री किती आहे बघ सर्वात मोठा उडक तिररी पुढे सांग 5y त्याचं काय आहे 5y ला सांग कोणता फॉर्म लिहू का इंडेक्स फॉर्म 5y + 0y टू द पॉवर ऑफ 0. डिग्री किती सांग नको डिग्री नको हे किती आहे 5 हे किती आहे 0 झालं उत्तर. काय काढायचे आहे डिग्री किती यायची आहे मॅक्सिमम पॉवर किती आहे 1 हे त्याची डिग्री. पुढे किती आहे सांगा 2m टू द पॉवर ऑफ 4 -3m². कोणता फॉर्म लिहावा लागेल इंडेक्स फॉर्म 2m टू द पॉवर ऑफ 4 प्लस 0m³ -3m² प्लस 0m प्लस किती बेटा 7. आता काय करायचे कोएफिशिएंट ऑफ पॉलिनॉमियल ऑफ काय बेटा 2 0 -3 0 पुन्हा किती 7. का अवघड आहे डिग्री किती आहे मग मॅक्सिमम पॉवर तिची काय असते झालं का -2/3 काय नसते म्हणजे m टू द पॉवर ऑफ 0 मग काय ते -2/3 हे त्याचा काय आहे कोएफिशिएंट काय आहे पुढचा पहा राइट द पॉलिनॉमियल इन द स्टँडर्ड फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं 1 2 3 किती देखून 1 2 3 1 कमी करायचं 1 मग काय करू 3 नाही इथे किती आहे 1 आहे 1 म्हणजे काय 1 x 1 2 3 1 कमी करा स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 कोणता फॉर्म आहे काय अवघड आहे का एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली ना अरे यार सर मजा येवलेला बघा म्हणतो आयुष्यातली मजा येते सर म्हणा मला 5 1 2 3 4 1 2 3 4 5 1 कमी करा हा 4 सांगा मग 5 x टू द पॉवर ऑफ 4 0x³ 0x² बोला चला रे 0x - 1 कोणता फॉर्म आहे अबे इंडेक्स फॉर्म आहे इंडेक्स फॉर्म. आता इथं सांगा 5x टू द पॉवर ऑफ 4 हे कोणता फॉर्म आहे इंडेक्स फॉर्म आणि हे कोणता आहे स्टँडर्ड फॉर्म. हिची काही गरज आहे का ह्याची आहे का हिची आहे का नाही
ओके, लवकर मोदीला फोन मग. -2 2 -2 2 सांगा. 1 2 3 4 एक कमी करा 3 -2x³ + 2x² -2x + 2 कोणता फॉर्म आहे? शाबास, कोणता फॉर्म आहे? स्टँडर्ड फॉर्म आहे. आता ह्याचा इंडेक्स फॉर्म हेच येते, काही मध्ये बोट घालायची गरज नाही सर बेटा, काय कसं राहतं. हे कोणता फॉर्म आहे? स्टँडर्ड फॉर्म. इंडेक्स फॉर्म बी हाच आहे. ठीक आहे, इथं फक्त एक करायचं ते शून्य करायचं. मग काय आहे, काय काढायचं होतं तुला? चल, कोणता फॉर्म आहे? स्टँडर्ड फॉर्म. कसा कसा आला पाहिजे तुम्हाला बघा. चला पाहता परीक्षेला पडत बघा. क्यूबिक म्हणजे काय बेटा? 3. मॅक्सिमम पॉवर किती बघायचं? 3. तो का हे मी लाल कलर घेतो पहिला बेटा, लाल लाल बुंद घेतो. क्यूबिकला लाल करतो. हा कोणता आहे? क्यूबिक. हा कोणता आहे? क्यूबिक. दोनच आहे. कलर जरा चेंज करू बेटा, थोडा मजा येते जरा. लिनियर मध्ये पॉवर किती असते मॅक्सिमम? 1. एकच आहे का? चुकलं म्हणलं, दुसरं काय बोललं नाही मी त्या ठिकाणी. लिनियर मध्ये किती आहे? x + 7. कलर 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 मॅटर्स. कलर मॅटर्स. बायको करून घेताना गुढी बघूनच करून घेतात. कसली विसर त्या म्हणताव का? नाही ना. हाईट वाली तुमची हाईट कमी आहे, उंच घेताव का बायको? का तिने बघला घेऊन फिरायच्या तुम्हाला बायको? म्हणजे बायको तुम्हाला घेऊन फिराव का बघला? असं नसतंय. चला क्यू वाला हुडका. काय सांगा बोला? x³ x² x + 5 पुन्हा x³ + 9. ओके, अजून कलर घेतो. जांभळं. कोणता आहे? क्वाड्रेटिक आहे. कोणता आहे? क्वाड्रेटिक. सांगा. 2x² + 5x + 10 पुन्हा 3x² + काय बेटा? 5x. हे झाले क्वाड्रेटिक, क्यूबिक आणि हे लिनियर. बाय म्हणजे किती? 2. हे किती आहे? बायनॉमियल. अजून हुडका. हे काय आहे? बायनॉमियल. हे सुद्धा काय सांगा बेटा? हा, बायनॉमियल. पुन्हा काय बेटा? ट्रायनॉमियल. ट्राय ट्राय ट्राय. हेच ना, सांगा बरं का? x³ + x² + x + 5. इथं काय ते? एक मिनिट हा. कोणते कोणते म्हणणार आहे आपण? बायनॉमियल काय येतं? 2 आहेत ना. 2 असलेलं कोणा? x + 7 x³ + 9 बरोबर आहे. ट्रायनॉमियल मध्ये किती असतात? 3 ना. 1 2 3 बरोबर आहे. 1 2 3 म्हणजे हा येत नाही. याच्यामध्ये 4 आहेत ना. 4 म्हणजे कुठं बायनॉमियल? सांगा बरं का? x² + 5x + किती? 1 2 3. आता मोनू बघा. मोनू एकच आहे. कोणता? x². त्याच्यामध्ये 1 2 3 4 आहे. त्याला कोणतं म्हणलं? कॉर्डेक काहीतरी म्हणतात. कोणतं? कॉर्डेक काहीतरी एक नाव दिलं. कॉर्डेक. चला आता तुम्ही न बघता करा सारेच. चलो 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 चलो.